नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण फुसक्या पंकजने बिझनेसमध्ये खाल्ली माती आणि आता इन्क्वायरी ऑफिसवाले दुकान जप्त करण्यासाठी पंकजच्या दुकानात पोहोचताच निरूपाचा लाडका बबड्या जाणार जेलमध्ये. तर इकडे पंकज आता कसाबसा तयार होऊन इथे शॉपमध्ये आलेला असतो खरा, पण आता मस्त आपल्या खुर्चीवरती पंकज घोरत असतो, धाराडूर झोपा घेत असतो. तेवढ्यात आता दोन व्यक्ती दुकानात आलेले असतात. पंकज मात्र गाढ झोपलेला असतो. तेव्हा लगेच आता ते दोनही व्यक्ती पंकजला आवाज देऊ लागतात. हे हॅलो, अरे झोपा काढायला येतो का तू? अरे कस्टमर आलेत ना, अरे बघ की. पंकजचे डोळे काही उघडायचं नाव घेत नाही, कारण काल खूप थकलेला असतो ना तो. आता मात्र लगेच त्यातला एक व्यक्ती म्हणू लागतो, ए बाबा, अरे कस्टमर आलंय, तू झोपा कशाला घेतोय रे? का जाऊ आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये? ठीक आहे, जातोच. तेवढ्यात पंकजला जाग येते. कस्टमर कस्टमर बसा बसा. सॉरी सॉरी सर, सॉरी, चुकून झालं. बसा बसा, तुमचं निरूपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्वागत आहे. आता मात्र लगेच त्यातला एक व्यक्ती म्हणू लागतो, सर, आम्हाला ना सगळ्यात मोठा सुपर AC घ्यायचा आहे, डबल डोअरचं फ्रीज घ्यायचं आहे, 70 इंचाचा मोठा TV घ्यायचा आहे, वॉशिंग मशीन, अशा आम्हाला मोठ्या 5 वस्तू खरेदी करायच्या आहे. तुमच्याकडे मिळेल ना आम्हाला या सगळ्या वस्तू? त्यावर पंकज लागतो, नक्की मिळणार, का नाही मिळणार? तुमची एवढी मोठी ऑफर आहे ना. हो, चालेल, लगेच मिळेल, मी लगेच बिल करतो. त्यावर लगेच आता त्यातला एक व्यक्ती म्हणू लागतो, सर, बिल नका करू, कारण आम्हाला अशा 5 वस्तू हव्यात, प्रत्येकी 5 पीस हवेत. आता मात्र पंकजला धक्का बसतो. काय? प्रत्येकी 5 पीस? अरे बापरे, याचे पैसे किती होतील? खूपच मोठं कस्टमर आलंय. पंकजची तर झांजडून झोपच उडालेली असते. त्यावर लगेच आता ते कस्टमर म्हणू लागतात, हो, आणि तसंही सर, एवढी मोठी ऑर्डर आहे आणि तुम्ही बिल बनवणार आणि त्यात तुमचाच तोटा होणार ना. आता बघा, तुमच्या खात्यावरती एवढे पैसे ट्रान्सफर जर केले तर तुम्हाला टॅक्स लागणार आणि मग तुमचे किती पैसे त्या टॅक्समध्ये जाणार. त्यापेक्षा तुम्ही बिल बनवू नका आणि आम्ही तुम्हाला डायरेक्ट कॅश देतो की, आणि कॅश तुम्हाला भेटली तर तुमचाही फायदाच असेल ना, हो की नाही? पंकज मात्र विचार करू लागतो, बिल बनवायचं नाही, हे जरा चुकीचं वाटतंय. त्यावर लगेच ते कस्टमर म्हणू लागतात, हे बघा सर, जास्त विचार करू नका आणि जर तुम्हाला जमत नसेल तर आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जातो. त्यावर पंकज लागतो, नाही, जमणार, मी ना लगेच आवाज देऊन सांगतो. आता पंकज पटकन बेल वाजवतो आणि राजूला बोलावतो. राजू, खूप मोठं कस्टमर आलंय. अरे लाखांचं सामान खरेदी करायचंय, प्रत्येकी 5 पीस. अरे मोठा सुपर AC, डबल डोअरचं फ्रीज, 70 इंचाचा TV, त्यांना जे हवंय ना ते सगळं पटकन पॅकिंग कर. त्यावर ते कस्टमर म्हणू लागतात, हो, जरा लवकरात लवकर करा, आम्हाला जरा घाई आहे, आमच्याकडे वेळ नाही आहे. त्यावर पंकज लागतो, हो, लगेच पॅकिंग होईल, जा पटकन सगळ्यांना सांग, आवरा पटापट म्हणावं. आता मात्र पंकज खूपच खुश झालेलं असतो, पण थोडंसं टेन्शन त्याला आलेलं असतं, कारण बिल न बनवता आपण यांना एवढ्या वस्तू कशा देऊ शकतो. त्यावर लगेच पंकज लागतो, सर, पण मी बिल बनवलं असतं तर चांगलं झालं असतं, मला असं वाटतंय. त्यावर तो व्यक्ती म्हणू लागतो, नाही सर, प्लीज तुम्ही बिल बनवू नका, अहो 5 लाखांची कॅश देणार आहोत आम्ही. तेव्हा लगेच पंकज आता पटकन हिशोब करतो लॅपटॉपवरती, तर खरंच एवढ्या सामानाचे 5 लाख झालेले असतात. तेव्हा पंकज लागतो, 5 लाखांची कॅश देणार तुम्ही मला? वा सर, काय मोठं कस्टमर आहात तुम्ही. आमच्या दुकानात पहिल्यांदा एवढं लाखांचं मोठं कस्टमर आलं आहे. त्यामुळे सर, प्लीज माझ्यासाठी थोडा वेळ काढा ना, मी तुमच्यासाठी खायला काहीतरी मागवू का? तुम्हाला मी पेस्ट्री, सँडविच काहीतरी मागवतो, प्लीज थोड्या वेळ थांबा, तोपर्यंत सामानही पॅक होईल. असे म्हणत आता पंकज पटकन रवीला कॉल करतो. आता रवीचं काम चालू असतं. तेव्हा पंकज आता हळूच बाजूला तोंड फिरवून म्हणू लागतो, रव्या, ऐक, हे बघ, आत्ताच्या आत्ता दुकानात 2 सँडविच आणि मस्त पेस्ट्री बनवून पाठव. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, पंकज दादा, मी पाठवतो, पण तुम्हाला ऑनलाईन कॅश करणार आहे की ऑर्डर आल्यानंतर पैसे देणार आहे? तेव्हा पंकज लागते, गप्पा बाईस, भावाशी कोणी असं बोलतं का? लवकरात लवकर ऑर्डर पाठव आणि टिपून ठेव. त्यावर रवी म्हणू लागतो, पंकज दादा, अरे पण मी कुणाकडनं उधार ठेवत नाही रे, हे बघ माझं रेकॉर्ड तसं नाहीच आहे.
त्यावर पंकज लागतो, सांगितलेलं समजत नाही तुला? अरे लाखांचं कस्टमर आलं आहे आणि म्हणून मी तुला सांगतोय ना, टिपून ठेव आणि इथून पुढे असे रोज ऑर्डर तुला द्यावे लागतील. त्यामुळे मी ना असे थोडे थोडे पैसे देत नाही, आपला हिशोब लाखांचा असतोय. जेव्हा तुझे जास्त पैसे होतील ना तेव्हा मी देईल तुला पैसे. आता मात्र रवीला काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा रवी म्हणू लागतो, ठीक आहे पंकज दादा, मी ऑर्डर पोच करतो. असे म्हणत आता रवी फोन बंद करतो आणि म्हणू लागतो, पंकज दादा तू नेहमी असंच करतो यार, कधीच पैसे देत नाही. असे म्हणत आता रवीने ऑर्डर बनवायला सुरुवात केलेली असते. तर इकडे मीरा आता आपल्या दुकानात आलेली असते. त्याच वेळेस आता एक मॅडम येतात आणि मीराला म्हणू लागतात, ताई मला गोंड्याची रंगीबिरंगी फुलं मिळतील का? 100 रुपयाची हवी होती. त्यावर मीरा म्हणू लागते, चालेल ना, रंगीबिरंगी हवीत ना, देते लगेच पॅक करून. असे म्हणत आता मीरा लगेच ती फुलं पॅक करत असते. त्याच वेळेस आता त्या मॅडमना एक कॉल येतो. तेव्हा त्या फोनवरती बोलू लागतात, हो बर्थ सर्टिफिकेट हवं आहे ना, लवकरात लवकर तुम्ही ऑफिसला या, तयार आहे तुमचं बर्थ सर्टिफिकेट, तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता मात्र लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, याचा अर्थ या मॅडम कुठेतरी ऑफिसमध्ये कामाला आहे आणि तिथे बर्थ सर्टिफिकेट मिळतंय. याचा अर्थ यांच्या जन्माचा दाखलाही मला तिकडे मिळू शकतो. मला विचारायला काही हरकत नाही. आता मीराने ते फुलं पॅकिंग करून मॅडमच्या हातात दिलेले असतात. आता मीरा लगेच त्या मॅडमना विचारू लागते, मॅडम प्लीज तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देता का? नाही म्हणजे मी तुमचं बोलणं ऐकलं म्हणून विचारते. मलाही माझ्या नवऱ्याचं हवं होतं, सत्यजित सुधाकर गायकवाड यांचं बर्थ सर्टिफिकेट हवं होतं मला. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागत, नाही म्हणजे मी देत नाही, पण त्या ऑफिसमध्ये मी कामाला आहे. तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याचं बर्थ सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्ही तिकडे येऊन बघू शकता. कसं आहे ना, जन्माची जर नोंद असेल तर जन्माचा दाखला नक्कीच मिळतो, मग तो खूप दिवसांचा का असे ना. त्यावर मीरा म्हणू लागते, हो असेल, यांच्या जन्माची नोंद नक्कीच असेल. कसं आहे ना मॅडम, यांचा जन्माचा दाखला सापडत नाही आहे हो, आणि आम्हाला काही डॉक्युमेंट्स बनवायचेत ना, म्हणून हवा होता आणि म्हणूनच मला तो शोधून काढायचा आहे. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, नक्की सापडेल. तुम्ही एक काम करा, हा घ्या, हा फॉर्म भरा आणि लवकरात लवकर मुन्सिल ऑफिसजवळ या. तुम्ही हे फॉर्म जर तिथे दिले तर लवकरात लवकर तुमचं काम होऊन जाईल. त्यावर मीरा म्हणू लागते, चालेल, पण मॅडम अहो त्या दाखल्यावरती आईवडिलांचं नाव पण असेल ना? त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, नक्कीच, आईवडिलांचं नाव पत्ता सगळं काही मिळेल तुम्हाला. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरा. आज जर तुम्ही संध्याकाळपर्यंत हा फॉर्म भरला तर तुमचं काम होऊन जाईल. पण पुढचे 4 दिवस ऑफिस बंद आहे, त्यामुळे मग तुम्हाला तुमचं काम लगेच करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही आजच हा फॉर्म भरावं असं मला वाटतंय. त्यावर मीरा म्हणू लागते, चालेल, नक्कीच, मी संध्याकाळपर्यंत फॉर्म भरून देते. असे म्हणत आता मीरा मात्र खुश झालेली असते. त्याच वेळेस त्या मॅडम मीराला 100 रुपये देतात आणि तिकडनं निघून जातात. तर इकडे आता सत्या आपल्या टॅक्सीजवळ उभी असतो. त्याच वेळेस आता रवी येतो. रवीने आता ऑर्डर पॅक करून आणलेली असते. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, सत्या दादा, अरे एक काम करतोस का? अरे एवढी ऑर्डर ना पंकज दादाच्या शॉपवरती पोस्ट करायची होती, जाशील तू? त्यावर सत्या म्हणू लागतो, हो रव्या मी जातोय, मला तिकडेच भाडं मारायचं आहे. पण रव्या तुला असं नाही वाटत का रे, हा पंकज आजकाल जरा उधळमानक्या झालाय. अरे एवढं सगळं मागवायची काय गरज होती? त्यावर लगेच आता रवी म्हणू लागतो, हो जरा जास्तच पैसे उडायला लागलाय, पण दुसऱ्यांच्या जीवावर. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, काय झालंय रव्या, सांगशील का? तेव्हा रवी म्हणू लागतो, पंकज दादा बघ ना, असंच करतो अरे दरवेळेस. हे बघ, ऑर्डर दिली खरी, पण ना ऑनलाईन पेमेंट कधीच करत नाही, कॅशही देत नाही, नंतर देईल टिपून ठेव एवढंच म्हणतो आणि देत नाही. हे असं कुठे असतं का रे? त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, रव्या असलं अजिबात चालून घ्यायचं नाही आहे. तुला मी आधीच सांगितलंय, बिझनेस आणि नातं एकत्र करायचं नाही. बिझनेस एकीकडे आणि आपलं नातं एकीकडे. या फुसक्याकडनं या ऑर्डरचे पैसे मी घेतो, दर हे 400 रुपये. आता लगेच सत्या आपल्या खिशातनं 400 रुपये काढतो आणि रवीच्या हातात देतो. त्यावर लगेच आता रवी म्हणू लागतो, अरे नको देऊ, नको देऊ सत्या दादा, तू कशाला देतोय पैसे? त्यावर सत्या म्हणू लागतो, रव्या तुला मी आत्ता पैसे देतो या ऑर्डरचे, पण हे पैसे मी त्या फुसक्याकडनं उकळून घेणार आहे बघ, कारण आजपासून उधारी बंद आहे हे त्याला कळायलाच पाहिजे. असे म्हणत ऑर्डर घेऊन सत्या तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस आता इकडे पंकज मात्र विचार करू लागतो, काय करावं, या लोकांना हे सामान देतोय मी खरं, पण बिल नाही, काय नाही, कसा विश्वास ठेवावा, असा विचार चालू असतानाच आता पंकज लागतो, म्हणजे तुमची ऑफर मला पटली हो, पण कसं आहे ना, आपल्याकडे काही प्रूफ राहत नाही ना,
मी तुम्हाला एवढं सामान दिलं याचं, म्हणून जरा शंका वाटते. त्यावर लगेच ते कस्टमर म्हणू लागतात, सर मनात कुठलीही शंका ठेवू नका. अहो तुम्हाला 5 लाख कॅश देतोय ना आम्ही, मग तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमचा तर फायदाच फायदा यात. अहो आता बघा, 1 लाखामध्ये 1,000 रुपये टॅक्स जाईल तुमचा, 5 लाखामध्ये 5,000 वाचतील. आणि असे महिन्यातनं आम्ही तुमच्याकडे कमीत कमी 4 ते 5 वेळा ऑर्डर घेण्यासाठी येणार आहोत. मग तुमच्याकडे किती पैसे येतील याचा विचार करा ना सर. आता मात्र पंकजला तर धक्का बसतो. पंकजचं तोंड असं झालेलं असतं. महिन्यातनं 5 ते 6 वेळा ऑर्डर, एवढी मोठी मोठी, अरे बापरे, म्हणजे महिन्यातनं 5-6 वेळेस माझ्याकडे 5-5 लाख येणार. मी किती पैसे कमवणार. आता पंकज तर स्वप्नात डुबलेलं असतं. आता जणू काही त्याच्या या शॉपमध्ये असा पैशांचा पाऊस पडतोय. पंकज मात्र या पैशात लोळतोय असं स्वप्न त्याला पडू लागतं. त्याच वेळेस आता तो धुंदीत मात्र असे पैसे पैसे करतच आता ॲक्टिंग मस्त करत असतं. त्याच वेळेस आता ते दोनही कस्टमर एकमेकांकडे बघून हसत असतात. तेवढ्यात आता पटकन तो कस्टमर आता बेल वाजवतो. पंकज मात्र स्वप्नातनं जागा झालेला असतो. त्याच वेळेस आता ते कस्टमर म्हणू लागतात, सर प्लीज लवकरात लवकर सामान पॅक झालं का बघा ना, आम्हाला उशीर होतोय. त्यावर पंकज लागतं, चालेल, होणार, तुमचं सामान नक्की पॅक होणार, पण सर आम्हालाच तुमची ऑर्डर देत जा नक्की या. त्यावर लगेच आता तो माणूस म्हणू लागतो, चालेल, सांगितलं ना, आम्ही आता तुमच्याकडनंच या मोठमोठ्या ऑर्डर घेण्यासाठी येणार. हे घ्या तुमचे पैसे, 5 लाख रुपये. आता मात्र लगेच त्या माणसाने आपल्या बॅगमधनं 1-1 लाखांच्या 5 गड्ड्या काढलेल्या असतात. आता मात्र या पैशांच्या गड्ड्या बघून पंकजला तर नाचावं की काय असं झालेलं असतं. पंकज मात्र या पैशांकडे एकटक बघू लागतो. तर त्या कस्टमरने आता ते पैसे लगेच पंकजच्या हातात दिलेले असतात. पंकज मात्र त्या पैशांचा असा वास घेऊ लागतो. ते कस्टमर मात्र एकमेकांकडे बघून या फुसक्या पंकजला हसत असतात. त्याच वेळेस आता पंकज पटकन ते पैसे आपल्या बॅगेत ठेवतो आणि लागतं, सर सर खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. एवढी डील मोठी पहिल्यांदी झाली आज आमच्या शॉपमध्ये. खरंच सर तुमचं या दुकानात स्वागत आहे. त्यावर लगेच आता तेवढ्यात सत्य आलेलं असतो. आता सत्य ऑर्डर घेऊन येतो आणि लागते, पंकज घे तुझी ऑर्डर. त्यावर पंकज लागतो, पाठवली रव्याने ऑर्डर, बरं झालं, चल पटकन दे बरं, हे कस्टमर आहेत ना, यांना दे पटकन काढून. त्यावर लगेच सत्य मला लागते, मला कशाला सांगतोय काढायला, तुझे कस्टमर आहे ना, मग तू बघून घे ना, उगाच या खुर्चीवरती बसला म्हणून नाटकं करू नको. आता ते कस्टमर सत्याकडे बघू लागतात. त्यावर आता पंकज हळूच आता खुणावत सत्याला म्हणू लागतो, अरे सत्या, लाखाचं कस्टमर आहे ते, त्यांच्याशी नीट बोल, नीट वाग. तेव्हा सत्या म्हणू लागते, मला नको सांगू, तुझं तू बघून घे, असे म्हणत सत्य आता सोप्यावरती बसतो आणि आता या फुसक्या पंकजकडे एकटक बघत असतो. पंकजला खूपच राग येतो, पण आता कस्टमर समोर काही बोलता येत नाही ना. पंकज लगेच आता पटकन ते पार्सल उघडतो आणि या दोनही कस्टमरला आता सँडविच आणि पेस्ट्री देतो. आता मात्र दोनही कस्टमर म्हणू लागतात, वा खूप मस्त ऑर्डर केली हा. तेव्हा पंकज लागतो, सर अहो एवढी मोठी लाखांची डील झाली आपली, मग आता तुमच्यासाठी एवढं तर व्हायलाच पाहिजे की नाही, तोंड गोड झालंच पाहिजे. कशी पेस्ट्री. त्यावर ते कस्टमर म्हणू लागतात, हो अगदी छान आहे, मस्त, खूप टेस्टी आहे. त्यावर लगेच आता ते कस्टमर म्हणू लागतात, सर मग चालेल ना, आपलं जे ठरलं आहे तसंच होईल ना, महिन्यातनं 4-5 वेळेस आपण म्हटलो आहे तशी डील. त्यावर लगेच पंकज लागतो, हो 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 समजलं, तुम्ही म्हणताय तसंच होणार, कुणालाही काही म्हणायची गरज नाही. पंकजला वाटतं की ते सत्या बसलाय, तो उगाच काही ऐकेल आणि यात खोडा घालेल. पंकज मात्र विषय टाळतो. आता मात्र लगेच ते कस्टमर म्हणू लागतात, बरं सर आमचं सामान पॅक झालं का. त्यावर पंकज लागतो, चालेल, पण कुठे पोचवायचं हे सांगा ना आम्हाला. त्यावर ते कस्टमर म्हणू लागतात, नाही आम्ही टेम्पो घेऊन आलो आहे, तुम्ही ते सामान फक्त आमच्या टेम्पोत लोड करा, आम्ही लगेच घेऊन निघतो. आता मात्र पंकज म्हणू लागतो, चालेल, लगेच भेटेल तुमचं सामान, असे म्हणत ते कस्टमर तिकडनं निघून जातात. आता लगेच सत्या या फुसक्या पंकजजवळ येतो आणि म्हणू लागते, चल पटकन माझ्या ना डिलेवरीचे आणि या रव्याच्या ऑर्डरचे पैसे चल दे, चल पटकन. रव्याच्या ऑर्डरचे झाले 400 आणि मी डिलिव्हरी केली त्याचे झाले 100, असे 500 रुपये हवेत मला. फुसक्या लवकरात लवकर पैसे दे. त्यावर पंकज लागते, सत्या तुझं काय रे मध्येच, रव्याला मी सांगितलं टिपून ठेवायचं, चल निघ इकडनं. त्यावर सत्या मला लागते,
रव्याला टिपून बिपून ठेवायचं नाही. उधारी बंद आहे. लवकरात लवकर फुसक्या पैसे दे. एवढे पैसे येतात तरी पण असा का वागतो रे तू? त्यावर पंकज लागतो, फक्त 500चाच विषय आहे ना, चल मग लगेच देतो. अरे माझ्याकडे लाखांची डील झाली आणि तुझे कुठे 500 राहिले रे? चल, हे असले किरकोळ हिशोब आपण नाही ठेवत. असे म्हणत पंकज पटकन आपल्या खिशातनं 500 रुपये काढतो आणि सत्याच्या हातात टेकवतो. सत्या मात्र असे एकटक त्या पैशाकडे बघू लागतो, जणू काही खोटे पैसे की काय. त्यावर लगेच पंकज लागते, चल निघ आणि हे घे अजून 500 तुला टीप म्हणून. आता मात्र सत्याला अजून 500 भेटलेले असतात. सत्या मात्र हसतच तिकडनं निघून जातो. तर पंकज मात्र आता खूपच आनंदात वेडा झालेला असतो. त्याला काय करावं काही सुचत नाही. तर इकडे मीरा आता घरी आलेली असते. आता त्या मॅडमने फॉर्म दिलेला असतो, त्यामुळे मीराचा आत्ता टेबलवरती बसून आता तो फॉर्म भरण्याचं काम चालू असतं. सत्यजित सुधाकर गायकवाड, आईचं नाव, जन्माची तारीख सगळं काही मीराने आत्ता त्या फॉर्मवरती लिहिलेलं असतं. तेवढ्यात आता मीराला सुधाकर भाऊंचं पूर्ण नाव लिहायचं असतं. पण बाबांचं पूर्ण नाव काय आहे? मला तर माहितीच नाही आहे. खरंच त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं याचा विचार आता मीरा करू लागते. त्याच वेळेस आता निरूपा येते आणि लागते, काय गे फुलवाली, कसला अभ्यास चालू आहे तुझा? त्यावर मीरा म्हणू लागते, सासूबाई अभ्यास नाही, मी ना यांचा फॉर्म भरते आणि मला ना बाबांचं पूर्ण नाव हवं होतं. काय नाव आहे बाबांचं पूर्ण, सांगा ना. त्यावर निरूपा म्हणू लागते, कशाला हवं आहे, जे माहिती तेवढं लिही ना. त्यावर मीरा म्हणू लागते, मला त्यांच्या वडिलांचं नाव माहिती नाही आहे ना, म्हणून विचारते. त्यावर निरूपा म्हणू लागते, महादेव. तेव्हा मीरा म्हणू लागते, सुधाकर महादेव गायकवाड. त्यावर निरूपा म्हणू लागते, सांगितलेलं कळत नाही का? मग आता तेच नाव असणार ना, तुला माहिती आहे ना. त्यावर मीरा आता गुपचूप ते नाव लिहू लागते. तेवढ्यात सत्य येतो, धूमकेतू धूमकेतू. त्याच वेळेस मीरा निरूपाला विचारू लागते, आणि सासूबाई यांच्या जन्माची तारीख बरोबर आहे ना, 14 एप्रिल 1999. तेव्हा निरूपा लागते, गप ग, त्या पनोतीबद्दल मला काही विचारू नको. आता लगेच तेवढ्यात सत्या तिथे पोचतो. आता सत्याला खूप भूक लागलेली असते. तेव्हा तो धूमकेतूला म्हणू लागतो, धूमकेतू ते काय असेल ते ठेवून दे बरं, चल पटकन, आणि मला ना जेवायला वाढ. अगं पोटात कावळे कावकाव करायलेत. धूमकेतूला भूक लागली ग. तेव्हा मीरा म्हणू लागते, बरोबर बसा, मी तुमच्यासाठी जेवायला वाढून आणते. असे म्हणत मीरा किचनमध्ये जाते. त्याच वेळेस आता निरूपा लगेच सत्याकडे बघतच टोमणा मारायला सुरुवात केली. थोडी टॅक्सी चालून आले, नाहीतर लगे लागली यांना कडाडून भूक. तिकडे माझा पंकज एवढा सकाळपासनं बिना डब्याचा गेला आहे. एवढा त्याचा बिझनेस फास्ट चालू आहे, पण तरी जेवायला अजिबात वेळ काढून येत नाही. त्याच्याकडे वेळच नसतो ना. यांना काय नुसते काट्यावरती जेवायला लागतं. त्यावर लगेच सत्यावर लागतो, निरूपा तुझ्या फुसक्याची काळजी तू करू नको. अगं तो उपाशी राहूच शकत नाही, रव्याला जाऊन विचार. त्याच वेळेस आता मीरा ताट घेऊन येते. तेवढ्यात आता फोनवरती बोलत बोलत आता देविका बाहेर आलेली असते. त्यावर देविकाला ते, बेबी अरे तू किती सॉलिड हुशार आहे. अरे बेबी खरंच एक नंबर छान बिझनेस चालू आहे तुझा, खरंच. तेव्हा पंकज तिकडनं म्हणू लागतं, बेबी अगं तू माझ्यासाठी लकी आहे ना. तेव्हा देविका म्हणू लागते, हो तुझ्यासाठी तर मी लक्कीच आहे, पण बरोबरच चल ठेवते फोन, मला आईंना पण ही गुड न्यूज सांगायची. आता निरूपा मात्र देविकाकडे बघू लागते. त्यावर देविका म्हणू लागते, आई अहो पंकजने आज 5 लाखांची मोठी डील केली. पंकजला 5 लाख भेटलेत. आता मात्र निरूपा तर खूपच खुश होते आणि म्हणू लागते, काय पंकजने आज शॉपमध्ये 5 लाखांच्या वस्तू विकल्या? अरे बापरे, म्हणजे माझा पंकज तर खूपच मालामाल होणार. बघ बघ सत्या, बघतोयस ना माझ्या पंकजचा बिझनेस कसा उंचावर गेलाय ते. त्यावर देविका म्हणू लागते, आई अहो या टॅक्सी चालवण्यांना काय कळणार बिझनेस, त्यांना फक्त टॅक्सी चालवून 50-100 रुपये कमवायचं जमतं, पण आपल्या पंकजचं तसं नाही आहे. तो लाखांचे डील करतो, लाखांचे. त्यावर निरूपा म्हणू लागते, हो माझा पंकज लयच हुशार आहे, एक नंबर भारी. आणि देविका तुला माहिती आता लवकरच माझा बड्डे येतोय, मी आता पंकजकडनं मस्त नेकलेस घेणार आहे. तेव्हा लगेच आता देविका मनाशीच म्हणू लागते, घे घे बाई, तुला नेकलेस काय काहीच मी घेऊ देणार नाही आहे, तू फक्त वाट बघत राहा. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, देविका घेईल ना मी नेकलेस, आवडेल ना तुला मी नेकलेस घेतलेला. तेव्हा देविका म्हणू लागते, आई अहो का आवडणार नाही, खूप छान दिसेल तुम्हाला, घ्या. असे म्हणत आता देविका मात्र वाकडं तिकडं तोंड करून निरूपाकडे बघू लागते. त्याच वेळेस सत्या मनाशीच म्हणू लागतो, निरूपा
तुझा फुसक्या तुला नेकलेस घेईल का नाही हे तर मला माहिती नाही, पण हा सत्या तुझी ही इच्छा नक्कीच पूर्ण करणार, असे म्हणत आता सत्याच्या मनातही खूप काही प्लॅनिंग सुरू झालेले असतात. तर इकडे आता दुपारची वेळ झालेली असते. आता मीराला तो फॉर्म भरण्यासाठी त्या ऑफिसमध्ये निघायचंच असतं. तेवढ्यात मीरा पर्स आणण्यासाठी आपल्या रूममध्ये जाते. त्याच वेळेस हॉलमध्ये आता रिया येते. तिला फोनवरती बोलत असतानाच कुठेतरी पत्ता लिहून घ्यायचा असतो. तिला काही सापडत नाही. तेवढ्यात आता मीराने जो फॉर्म भरलेला असतो ना, तो असा उलटा ठेवलेला असतो. आता मात्र लगेच रिया त्या फॉर्मवरती पाठीमागणं आता तो पत्ता लिहिते आणि त्याची घडी करून आपल्या पर्समध्ये घालते. तेवढ्यात आता मीरा हॉलमध्ये येते. मीरा येताच आता ती सगळीकडे फॉर्म कुठे पडला की काय, उडाला की काय शोधू लागते. तेवढ्यात आता रिया विचारू लागते, मीरा वहिनी अगं काय झालं, काय शोधतेस तू? त्यावर मीरा म्हणू लागते, अगं इथे एक कागद होता. रिया पटकन आपल्या पर्समधनं तो कागद काढते. मीरा वहिनी अगं हा होता का? आता मीरा म्हणू लागते, हो पण तू कशाला घेतला? तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, सॉरी मीरा वहिनी, अगं त्यावर मी पत्ता लिहिलाय. आता मीराला धक्का बसतो, कारण ऑफिसमध्ये असा कागद आता चालणार नाही. काय करावं तिला काही सुचत नाही. तर इकडे आता पंकज मात्र ह्या 5 लाखांकडे एकटक बघत असतो आणि त्याला काय करावं काय नाही असं झालेलं असतं. तेवढ्यात आता पंकजच्या या शॉपमध्ये इन्क्वायरी ऑफिसरांची धाड पडलेली असते. आता लगेच ते ऑफिसर येतात आणि पंकजला म्हणू लागतात, तुझ्या दुकानात इनलिगल धंदे चालू आहे, तू काय करतोस? दाखव, प्रूफ दाखव आम्हाला, तू कितीचा माल विकलाय आज? तेव्हा पंकज लागतो, सर अहो मी माल 5 लाखांचा विकलाय, पण माझ्याकडे प्रूफ नाही आहे हो. ते कस्टमर म्हणाले की तुमचा फायदा होईल, बिल वगैरे करू नका, म्हणून मी बिल वगैरे नाही केलं हो. पण हे बघा सर, या माझ्या डीलचे हे 5 लाख रुपये, मी काही नाही केले सर. त्यावर लगेच आता ते ऑफिसर ते पैसे आपल्या हातात घेतात आणि त्यातनं एक नोट काढून असे आता समोर धरून बघू लागतात. तेव्हा पंकज लागतो, सर असं काय करताय तुम्ही? सर काय झालं आहे? त्यावर लगेच आता ते ऑफिसर दुसऱ्या ऑफिसरला म्हणू लागतात, सेम केस आहे, यात फसला गेलाय हा. तेव्हा पंकजला धक्का बसतो, काय सेम केस म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? त्यावर ते ऑफिसर म्हणू लागतात, नकली पैसे ते, फसवलं गेलंय तुम्हाला. आता मात्र पंकजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण एवढ्या वस्तू तर गेलाय हा माणूस घेऊन, पण मला फसून माझं हे 5 लाखांचं स्वप्न खोटं पडलं, म्हणजे हे पैसे खोटे आहेत. आता पंकजला तर काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मीरा रियाला मदत असते. रिया अगं आता मी काय करू? आजचा दिवसच मी फॉर्म त्या ऑफिसमध्ये द्यावा असं त्यांनी सांगितलं होतं, पण आता तर या फॉर्मवरती असं लिहिलं आहे म्हटलं तर ते घेणार नाही, मग मी काय करू? तेव्हा लगेच रिया मला ते मीरावहिनी काळजी करू नको, अगं माझी ते ऑफिसमध्ये ओळख आहे, मी फोन करून कळवते, तुला ते फॉर्म देतील आणि तू पटकन भरून दे, चालेल? आता मीरा मात्र घाई गडबडीत निघालेली असते. त्याच वेळेस सुधाकर भाऊंनी मीराचं आणि रियाचं हे बोलणं ऐकलेलं असतं. सुधाकर भाऊंना मात्र टेन्शन येतं. तर इकडे आता पंकजच्या ऑफिसमध्ये पंकजला अरेस्ट करण्यासाठी आता ऑफिसर आलेले असतात. तेव्हा ते पंकजला म्हणू लागतात, तुम्ही इनलिगल धंदे करताना म्हणून तुमचं हे शॉप आता जप्त केलं जाणार आहे आणि तुम्हाला जेरबंद केलं जाणार आहे. आता पंकजला मात्र धक्का बसतो. तेव्हा पंकज लागतो, कोणाला? मला नाही नाही नाही, मला जेलमध्ये नाही जायचं आहे. आता मात्र या फुसक्याने चांगलीच माती खाल्लेली असते. तर आता या फुसक्याची कशी वाट लागणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.